नाना फडणवीस या नानाने ऐसी ऐसी बदकर्मे केली की कुणाशी तुलना करवत नाही. कुणास विषप्रयोग केले, कुणास 7व्या मजल्यावरून ढकलून हजारी कारंजावरी आपटवून मारिले, कित्येकांच्या चौकशा लाविल्या, कित्येकास बंदिवासी केले. अशा नानाविध चाली खेळून नानाने आपली फडणवीसी चालविली. घाशीराम सावळदास नामे कणोजी ब्राह्मणास कोतवाली देवगुण त्याच्या हाती चाबूकच दिला. नानाचा मार्ग हा घाशा निष्कंटक करीत असे. करणे को नाना भरणे को कोतवाल ऐसे जाहले. पुढे हा घाशीराम डोई जर झाल्यावर त्यासही पुण्यनगरीतील ब्रह्मवृंदान करवी शेंदूर फासून धोंडे घालून चेचून चेचून संपविले. ऐसा धूर्त चालाक आणि कपटी नाना फडणवीस कोणीही शत्रू आसपास ठेविला नाही. कोणीही शत्रू आसपास ठेविला नाही. एकेकाचा काटा काढिला. ऐसे ऐसे डाव खेळले की नाना म्हणेल ती पूर्व ऐसे झाले. क्रूरपणाच्या साऱ्या सीमा पार केल्या. सारी बुद्धी पेशवाई मसनदीचे सारे अधिकार आपणाकडे आणण्यासाठी वापरली. उगाच त्यास अर्धा शहाणा म्हणतात. शस्त्र न उचलता युद्धे कशी जिंकावीत याचा वस्तुपाठ म्हणजे नाना फडणवीस. साक्षात कलीचे रूप. घटकंचुकीचा नामी खेळ शोधिला त्याबद्दल न बोललेले बरे. कित्येक लग्ने केली, कित्येक सुंदरी भ्रष्टविल्या, पुण्यनगरीस पापनगरी केली. ऐसा धूर्त राजकारणी होणे नाही. केवळ मूढास त्याची महत्ता पटणार नाही. फडणवीसी राजकारण समजणे सोपे नाही. पेशवाई दौलत मनमुराद उपभोगली. नौकोट नाना म्हणून प्रसिद्धीस पावले. ऐसा धूर्त कावेबाज प्राणी अवनीवरी दुजा नाही. नाना फडणवीस म्हणजे फडणासूर.